ओम शांती. आज तुम्हा सर्वांचे या तिसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या सत्राचा जो मेन सब्जेक्ट आहे तो म्हणजेच राजयोग, राजयोगाचा आधार आणि विधी. परंतु तो सुरू करण्यापूर्वी आपण काल व परवा जे काही ऐकलं त्याची एकदा रिव्हिजन करूया. जसे पहिल्या दिवशी आपण ऐकलं, मी कोण आहे अर्थात स्वपरिचय प्राप्त केला. मी आत्मा आहे, मी आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे व मी आत्मा भुरकुटी मध्यामध्ये विराजमान आहे. मी आत्मा मन, बुद्धी व संस्काराच्या साहाय्याने कार्य करते. मी आत्मा ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद व शक्ती या गुणांचे स्वरूप आहे. तर काल आपण पाहिलं परमात्म्याविषयी की मी आत्मा जशी ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे तसा परमपिता परमात्मा हा सुद्धा माझ्यासारखाच ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. परंतु तो परम आत्मा आहे, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण त्याच्यामध्ये असलेले गुण व शक्ती या माझ्यापेक्षा जास्त आहेत. आणि मी आत्मा स्वरूप आहे तर परमात्मा हा सागर आहे. म्हणून परमात्म्याचं वर्णन करताना काय म्हटलं जातं, रूपामध्ये बिंदू परंतु गुणांनी सिंधू. असे परमपिता परमात्मा जे आहेत त्यांचं कर्तव्यवाचक नाव हे शिव आहे. शिव अर्थात कल्याणकार. त्यांचं आणि माझे जे सर्वस्वी रिलेशन आहे ते पिता आणि बालकाचं आहे. आणि म्हणून आपण त्या सर्वोच्च शक्तीला प्रेमाने, त्या निराकार शक्तीला प्रेमाने शिव बाबा असे म्हणतो. तर शिवबाबा आपल्या मुलांसाठी म्हणजेच आपल्यासाठी या धर्तीवर अवतरित झालेला आहे. कारण की आत्ता जो समय आहे तो धर्मग्लानीचा समय आहे. आणि म्हणून आत्म्यांना सतमार्ग दाखवण्यासाठी, सतधर्माची स्थापना करण्यासाठी, आत्म्यांना पावन बनवण्यासाठी, या कलियुगी सृष्टीला सतयुगी सृष्टीमध्ये परिवर्तन करण्यासाठी शिवबाबा या धर्तीवर अवतरित झालेला आहे. आणि ते आपल्याला ज्ञान आणि राजयोगाची शिक्षा हे देत आहेत. तर परमपिता शिव परमात्मा हे पिता रूपामध्ये आपली पालना करत आहेत, शिक्षक रूपामध्ये आपल्याला शिक्षा देत आहेत, तर गुरु रूपामध्ये आपल्या सद्गतीचा मार्ग दाखवत आहे. आणि म्हणून परमात्म्याची महिमा करताना असं म्हटलं जातं, परमात्मा हा ज्ञान, गुण, प्रेम, आनंद, शक्ती या सातही गुणांचा सागर आहे. तो गती सद्गती दाता आहे, तो मुक्ती जीवन मुक्ती दाता आहे. असे शिवबाबा जे आहेत हे परमधामचे निवासी आहेत. परमधाम अर्थात या पाचही तत्वांच्या पलीकडे जे 6वं तत्व आहे, ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो, परलोक म्हणतो, शांतीधाम म्हणतो, मूलवतन म्हणतो, तर त्या ब्रह्मांडाचे परमात्मा हे निवासी आहेत. मी आत्मासुद्धा त्या परमधाम घरामधूनच या सृष्टीवर पार्ट प्ले करण्यासाठी आलेले आहे. आणि म्हणून माझ्या आणि माझ्या पित्याचे घर म्हणजे परमधाम, लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया, जिथे फक्त शांतीच शांती आहे, हे आहे. तर परमपिता शिव परमात्मा हे सर्व आत्म्यांचे पिता आहेत, कारण ते सर्व धर्म मान्य आहेत. परमात्मा हे सर्वोच्च आहेत, परमात्मा हे सर्वोपरी आहेत आणि परमात्मा हे सर्वज्ञ आहेत. व परमपिता शिव परमात्मा हे सर्व गुणांनी अनंत आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या धर्मामध्ये भल त्यांचा उल्लेख हा वेगवेगळ्या नावाने केला असेल. कोणी ईश्वर म्हटले, कोणी देवांचं देव महादेव म्हटले, कोणी गॉड म्हटले, कोणी अल्लाह म्हटले, कोणी वाहेगुरी म्हटले, तरी सर्व आत्म्यांचा पिता एक अर्थात शिवबाबा आहे. आत्ता या समयी कलियुगाच्या अंती शिवबाबा या धर्तीवर अवतरित झालेल्या आहेत आणि आपल्याला सत्यतेचा मार्ग, सत्य ज्ञान देत आहेत की ज्या सत्य ज्ञानाच्या आधारे व राजयोगाच्या आधारे आपण सतयुगी सृष्टीची स्थापना करण्यासाठी, विश्वकल्याणाच्या कार्यासाठी परमात्माला मदतगार बनू शकतो व स्वतःचंही परिवर्तन घडू आणू शकतो. आणि म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात की स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन. तुम्ही परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा. आणि ते परिवर्तन हे अंतर्बाह्य परिवर्तन असलं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य परिवर्तन करण्यासाठी आपल्याला राजयोगाचे जी काही शिक्षा आहे ती ग्रहण करणं गरजेचं आहे. राजयोगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या अभ्यासाच्याच आधारे आपण साधारण मनुष्यापासून देवात्मा बनू शकतो, साधारण मनुष्यापासून आपण श्रेष्ठ मनुष्य बनू शकतो. तर तो राजयोग कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. राजयोगाचा आधार आणि विधी.
आता योग म्हटला की आपल्यासमोर काय येतं? आसन, प्राणायाम ह्या ज्या विधी आहेत त्या आपल्या पुढे येतात. परंतु आसन, प्राणायाम ह्या ज्या विधी आहेत हे योगाचं एक अंग आहे, ज्याला आपण अष्टांग योग म्हटलं जातं. त्या अष्टांग योगामध्ये ते एक अंग आहे. अर्थात शारीरिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम करणं आणि वेगवेगळी आसनं लावणं ह्या गोष्टी केल्या जातात. परंतु हे पहा की जेव्हा महाभारत युद्ध चालू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला जे गीता ज्ञान सांगितलं त्यामध्ये त्याने कोणत्याही प्रकारचा प्राणायाम किंवा कोणत्याही प्रकारचं आसन सांगितलेलं नाही आहे. तर कोणता योग सांगितला आहे? तो आहे तो राजयोग. तर तो राजयोग जो आहे तो आसन, प्राणायाम याच्यापेक्षाही वेगळा आहे. म्हणून आसन आणि प्राणायाम हे सुद्धा शरीर स्वास्थ्यासाठी गरजेचं आहेच आहे. परंतु त्याही बरोबर ध्यान, धारणा, समाधी ही जी पुढची अष्टांग अंगामधील अंग आहेत त्यामध्ये ध्यान, धारणा आणि समाधी याच्यामध्ये जो आहे योगाचा आपण समावेश करू शकतो. म्हणून योग शब्दाचा स्वाभाविक अर्थ काय आहे? योग म्हणजे काय? जसं आपण सहज म्हणतो की एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो आणि ती व्यक्ती पुढे दत्त म्हणून उभी राहते किंवा तिचा फोन येतो, तर आपण काय म्हणतो? काय योगायोग आहे? म्हणजे माझ्या मनातली त्याची आठवण आणि त्या व्यक्तीची उपस्थिती ही एकत्र जुळून आली. म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींचं जोडलं जाणं म्हणजे योग आहे. मग योगाचे अनेक प्रकार आता आपण पाहतो. जसं सगळ्यात पहिला आहे हठयोग, जो ऋषीमुनींनी केला. कोणी एका पायावर बसून तपस्या केली, कोणी पद्मासनामध्ये बसून तपस्या केली, कोणी पाण्यामध्ये उभं राहून तपस्या केली. म्हणजे ज्या योगामध्ये शरीराला एका ठराविक स्थितीमध्ये स्थिर केलं जातं आणि त्या स्थितीच्या आधारे ईश्वराची आठवण करण्याचा प्रयत्न केला जातो, तो म्हणजे हठयोग. हठ म्हणजे हट्ट आहे, एक शारीरिक स्थितीमध्ये स्थित राहण्याचा जो हट्ट आहे त्याच्या आधारे तो हठयोग झाला. मग हा हठयोग जो आहे तो सर्वांना करता येणं तर शक्यच नाही आहे आणि म्हणून हठयोग ही थोडीशी अवघड असणारी साधना आहे. दुसरा आहे तो म्हणजे भक्तियोग. आपण जो करतो की आपण मंदिरामध्ये जातो, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो आणि जे आपले इष्ट आहेत त्यांची भक्ती करतो. मग त्या भक्तीच्या आधारे आपण ईश्वराची आठवण करतो. मग त्याच्यामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन ह्या अनेक गोष्टी येतात. तर ते जे साधना आहे ते आहे भक्तियोगाची साधना. तिसरा आहे तो म्हणजे ज्ञानयोग, की जिथे वेगवेगळ्या ग्रंथांच्या वाचनाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्या ग्रंथ वाचनांच्या आधारे समाज माणसामध्ये ज्ञान प्रसारणाचं कार्य केलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही 4 वेद आहेत, उपनिषद आहेत, गीतासारखे ग्रंथ आहेत, भागवत आहे, असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं वाचन करून त्यातून ज्ञानाचं सार काढून ते सामान्य लोकांना सहज आणि सोप्या शब्दामध्ये समजवण्याचं कार्य केलं जातं, तो आहे ज्ञानयोग. दुसरा आहे तो म्हणजे संन्यासयोग. संन्यासयोग म्हणजे की जो योग साधण्यासाठी व्यक्ती संसाराचा, घरदाराचा त्याग करते, सुखसुविधांचा त्याग करते आणि मग योगाची साधना करायला सुरुवात करते, तो आहे तो म्हणजे संन्यासयोग. आणि आज आपण जो शिकणार आहोत तो राजयोग. आता हे जे सर्व जे योग आहेत ते योग आणि राजयोग यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजयोगामध्ये त्याचं श्रेष्ठत्व आहे, त्याच्या शब्दातूनच आपण जाणू शकतो. राजयोग अर्थात श्रेष्ठ, सर्वांमध्ये श्रेष्ठ असा योग म्हणजे राजयोग. ज्याप्रमाणे आपण पाहतो कुमारांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कुमार राजकुमार, भोगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भोग राजभोग, पथामध्ये सगळ्यात श्रेष्ठ राजपथ, तसंच योगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तो म्हणजे राजयोग आहे. का श्रेष्ठ आहे? कारण की त्यामुळे होणारी प्राप्ती जी आहे ती सर्व योगांपेक्षा होणाऱ्या प्राप्तीपेक्षाही सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे राजयोग हा सहज करता येण्यासारखा आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही खूप शिक्षित असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कमीत कमी लिहिता वाचता तरी आलं पाहिजे, याही प्रकारचं कोणतंही बंधन नाही आहे. किंवा तुम्ही एका ठिकाणी खूप वेळ बसलंच पाहिजे, याही प्रकारचं बंधन नाही आहे. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, तुम्ही हा योग करू शकता. म्हणजे तिथे धर्माचं बंधन नाही आहे. अर्थात राजयोग ही जी आहे चालता, बसता, उठता, बसता, खाता, पिता, इवन झोपतासुद्धा करता येण्याची विधी आहे आणि म्हणून राजयोगाला सहज राजयोग असं म्हटलं जातं. मग ज्याप्रमाणे आपण मगाशी पाहिलं की योग म्हणजे 2 गोष्टीचं जोडलं जाणं. मग राजयोग म्हणजे काय आहे? राजयोग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी जोडलं जाणं. आत्म्याचे परमात्म्याची स्नेहपूर्वक मिलन म्हणजे
राजयोग आहे. थोडक्या शब्दामध्ये आत्मा परमात्म्याशी विचारांच्या आधारे जेव्हा जोडली जाते त्याला राजयोग असं म्हटलं जातं. कारण की कोणतीही साधना करण्यासाठी त्या साधनेमध्ये विचारांचा आधार घेतला जातो आणि आपण आपल्या मनामध्ये असे विचार तयार करतो की ज्या विचारांच्या आधारे आपण त्या परमशक्तीशी कनेक्ट होऊ शकतो. आणि म्हणून राजयोगाला असंही म्हटलं जातात की मेडिटेशन या शब्दाचा अर्थही आपण पाहिला की मेडिटेशन म्हणजे काय, टू हील, स्वतःला बरं करणं. मग स्वतःला बरं करणं म्हणजे कुठेतरी आतमध्ये इजा आहे आणि ती इजा जी आहे ती आपल्याला हील करायची आहे. अर्थात ती इजा ही मानसिक स्तरावर आहे, म्हणजे ईर्ष्या आहे, घृणा आहे, कोणत्याही प्रकारचं दुःख आहे. ह्या ज्या मनाला झालेल्या यातना आहेत, ह्या ज्या काही मनाला झालेल्या इजा आहेत त्याला हील करण्याचं जे काम केलं जातं ते मेडिटेशननं केलं जातं आणि त्यात सर्वोपरी जे आहे ते राजयोग मेडिटेशन आहे. मग जसं मगाशी आपण पाहिलं की योग म्हणजे काय, की आपली विचार आणि त्या व्यक्तीची उपस्थिती याचं जोडलं जाणं. आणि म्हणून मी जे विचार करते त्या विचारांच्या आधारे मी त्या परमात्म शक्तीशी जोडले जाते. मग त्या परमात्म शक्तीशी जोडल्या जाण्यासाठी राजयोगाचे जे सगळ्यात महत्त्वाचा जो आधार आहे तो म्हणजे स्वतःला आत्मा समजणं. म्हणजे थोडक्यात पहा की जेव्हा लहान बाळ जन्माला येतं, ते लहान बाळ जन्माला येतं तेव्हा त्या लहान बाळाला आपले पिता कोण आहेत, आपली आई कोण आहे, आपली आजी कोण आहे याबद्दल काही माहीत नसतं. कारण की त्याला स्वतःच्याच अस्तित्वाची अनुभूती आलेली नसते. आपण काय कपडे घातलेत, काय नाही, आपण कुठे आहोत हे त्याला काहीही उमजत नसतं. तेच बाळ जेव्हा हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते, मग ते कपड्यामध्ये चॉईस करायला सुरुवात करतं, खाण्यामध्ये चॉईस करायला सुरुवात करतं. म्हणजे त्याला स्वअस्तित्वाची जेव्हा अनुभूती यायला सुरुवात होते तेव्हापासून मग हे म्हणजे बाबा आहेत, ही म्हणजे आई आहे, ही म्हणजे आजी आहे, हे ते ओळखायला सुरुवात करतं. म्हणजे स्वअस्तित्वाच्या जाणीवेच्या आधारे तो त्याच्या संबंधांना ओळखू लागतो. त्याच प्रकारे मला जर माझा संबंध हा परमात्म्याशी जोडायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आधार म्हणजे आत्मिक स्थिती आहे. मी जेव्हा स्वतःला आत्मिक स्मृतीमध्ये स्थित करेल केवळ तेव्हा आणि तेव्हाच मी शिवबाबांशी कनेक्ट होऊ शकेल. तोपर्यंत मी शिवबाबांशी कनेक्ट होऊ शकणार नाही. म्हणून आत्मिक स्थिती ही राजयोगाची पहिली पायरी आहे की वारंवार स्वतःला आत्मा समजणं. आणि केवळ आत्मा समजणं म्हणजे असं नाही की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. ती अनुभूती करणं की मी आत्मा चैतन्य शक्ती या शरीराची राजा आहे, शरीराची मालक आहे, या स्मृतीमध्ये सदोदित राहणं म्हणजे आत्मिक स्मृती. आत्म्यामध्ये असलेल्या गुणांची अनुभूती करणं म्हणजे आत्मिक स्थिती आहे. आणि जेव्हा मी आत्मिक स्थितीमध्ये राहते तेव्हा मला कोणत्याही प्रकारचं देहाच्या दुनियेची स्मृती येत नाही आणि मला केवळ आणि केवळ परमात्म स्मृती राहू शकते. आणि म्हणून राजयोगाचा पहिला जो आधार आहे तो म्हणजे आत्मिक स्थिती. त्या आत्मिक स्थितीच्या आधारे आपण परमात्म्याशी कनेक्ट होऊ शकतो. आणि म्हणून जसं एखाद्या मुलाला आपल्या वडिलांची आठवण करायला एकदा त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली की वेळ लागत नाही, तसंच मलासुद्धा जेव्हा माझ्या आत्मिक स्मृतीची जाणीव होईल तेव्हा मी सहजपणे परमात्म्याची आठवण करू शकेल. आणि म्हणून आत्मिक स्थितीचा अभ्यास आपल्याला खूप पक्का करणं गरजेचं आहे. म्हणून असंही म्हणतात की जेव्हा महाभारत युद्ध झालं आणि अर्जुनाने आपली शस्त्र खाली टाकली तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला जे पहिलं ज्ञान दिलं ते आत्मिक ज्ञान दिलं. कारण की असं म्हटलं जातं की अर्जुनाने याआधी खूप वेळा कौरवांशी युद्ध केलेलं होतं, भीष्म पितांशी युद्ध केलेलं होतं आणि किती वेळा तरी त्यांना परास्त केलं होतं. पण त्यावेळेस अशी काय स्थिती उत्पन्न झाली की ज्या स्थितीमुळे अर्जुनाने आपली शस्त्र खाली टाकले आणि म्हणून त्या स्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्याला ते पहिलं ज्ञान म्हणजे आत्मिक ज्ञान आहे की तू आत्मा आहे आणि ते समोरचे सुद्धा आत्मा आहे. आत्मा ही अजर अमर अविनाशी आहे आणि त्यांची आत्मासुद्धा अजर अमर अविनाशी आहे. आणि मग तो ती युद्ध करायला तयार झाला. आणि म्हणून आत्मिक स्थिती हा सगळ्यात मोठा पहिला आधार आहे. त्याच आधाराच्या आधारे आपण राजयोगाचा अभ्यास हा व्यवस्थितपणे करू शकतो. आता मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं की स्मृती आणि विचार यांची जोडणी झाली की आपला योग हा जुळून येतो. म्हणजे जसं आपण सहजपणे म्हणतो ना की त्याचा दैवी योग जुळून आला आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं झालं तर आपण सहज म्हणतो त्याचा दैवी योग जुळून आला आहे.
म्हणजे आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर दैवी योगाची अनुभूती करायची असेल तर आपण या विधीचा व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. तर निश्चितचपणे आपलं भाग्य हे खूप श्रेष्ठ बनणार आहे. तर आपल्याला राजयोगाची सुरुवात करताना ती विधी पाहताना की योग म्हटलं की आपल्याला पहिलं काय वाटतं की योग म्हणजे खूप काहीतरी वेगळं करण्याची गोष्ट आहे. एका ठिकाणी तासनतास बसून राहणं, मनामध्ये एकही विचार येऊ न देणं म्हणजे बहुतेक योग आहे आणि तो काही आपल्याला शक्य होणार नाही असंही म्हटलं जातं. परंतु आज जर वर्तमान युगामध्ये पाहिलं तर मेडिटेशन करणं ही एक प्रकारची फॅशन पण झाली आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन केलीही जातात. परंतु मेडिटेशन करताना जर त्याची विधी प्रॉपर केली तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. असं नाही की मेडिटेशननी फायदा होत नाही, फायदा होतो, परंतु विधी माहीत असणं प्रॉपर गरजेचं आहे. कारण विधीनेच सिद्धी मिळणार. जर प्रॉपर विधीच माहिती नसेल तर सिद्धीसुद्धा मिळणार नाही. मग आपण वर्षानुवर्ष कितीही मेडिटेशन केलं तरी आपल्याला प्राप्तीही होणार नाही आहे. आणि म्हणून प्रॉपर विधी जाणून घेणं गरजेचं आहे. मग इथे शिवबाबा काय म्हणतात, तुम्ही योग नका म्हणू, की योग म्हटलं की खूप अवजड काहीतरी खूप मोठं करतोय अशी एक मान्यता आपली तयार होते. आणि म्हणून योगाला त्यांनी सांगितलं की योग न म्हणता याद म्हणा. आणि जेव्हा आपण याद किंवा आठवण असं म्हणतो तेव्हा ती आठवण ही सहजगत्या करण्याची गोष्ट आहे. ही आपली जी पहिली मान्यता आहे त्याच्या आधारे ही प्रोसेस आपण सहज करू शकतो. म्हणून योग न म्हणता आत्म्याने परमात्म्याची आठवण करणं म्हणजे राजयोग आहे. आणि त्यासाठी आत्मिक स्मृती ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं ती पहिली स्टेप आहे. मग आठवण तर आपण सगळ्याशीच करतो, म्हणजे भौतिक गोष्टींची करतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बसून मॉलमध्ये असलेली एखादी वस्तूसुद्धा पाहू शकता, कारण की ती भौतिक आहे आणि ती तुम्ही पाहिलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. मग भौतिक योग हा म्हणजे मी आत्मा नाही तर मी शरीर आहे आणि शरीराला आठवणं, शरीराने या 5 तत्वांनी बनलेल्या एखाद्या वस्तूला आठवणं हे सहजपणे शक्य होऊ शकतं. त्याला म्हटलं जातं भौतिक योग. आणि आता इथे आपण जो करणार आहोत तो भौतिक योग करणार नाही आहोत. की आपल्याला काय करायचं आहे की देह आणि देहाच्या दुनियेला विसरून जायचं आहे. त्याचं वर्णन गीतेमध्ये असं केलं जातं की सर्व धर्मांनी परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अर्थात देह आणि देहाच्या सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण आहे असं म्हटलं जातं. तर देह आणि देहाचा धर्म म्हणजे काय, म्हणजे स्वतः पहिलं स्वतःचा देह विसरा आणि मी आत्मा आहे ही स्मृती आपण ठेवली पाहिजे. आणि दुसरा, ह्या देहाची दुनियेला तुम्ही थोड्या काळासाठी विसरून जा, तरच आपण ह्या राजयोगाचा जो अभ्यास आहे तो करू शकतो. आणि म्हणून भौतिक गोष्टींची आठवण आपल्याला इथे करायची नाही, तर जे अभौतिक आहे या 5 तत्वांच्याही पलीकडली जी शक्ती आहे तिची आठवण आपल्याला करायची आहे. मग आपण आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आठवण करण्यासाठी जे जे आधार वापरतो त्याच आधाराचा वापर आपल्याला इथे शिवबाबांची आठवण करण्यासाठी करायचा आहे. मग ते आधार काय आहेत, ज्याप्रमाणे आपण सपोज रस्त्याने चाललेलं असताना आपल्याला अनेक लोक क्रॉस होतात, पण आपण प्रत्येकाचीच आठवण करू शकतो का, नाही करू शकत. कारण की प्रत्येक व्यक्ती काय आपल्या परिचयाची नसते. आणि म्हणून आठवणीचा पहिला आधार जो आहे तो म्हणजे परिचय, ओळख असणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा आपण परिचयाच्या आधारे आठवण करायला जातो तेव्हा आपल्याला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि तुम्हाला एखादा व्यक्ती क्रॉस झाला, स्माईलही दिली त्याने तुम्ही त्याला स्माईल दिली, परंतु तुम्हाला काही स्मृती नाही की ती व्यक्ती कोण आहे, परंतु चेहरा तर पाहिल्यासारखा वाटतं. मग तुमच्या स्मृतीमध्ये ते चक्र फिरायला सुरुवात होते की कुठे पाहिले या व्यक्तीला, कुठे पाहिले या व्यक्तीला. आणि मग तुम्ही तुमच्या स्मृतीवर ताण द्यायला सुरुवात करता. मग जोपर्यंत ती स्मृती येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा चेहरा सारखा पुढे येत राहतो. म्हणजे तिथे काय करायला लागलं, तुम्हाला तुमच्या स्मृतीला ताण द्यायला लागलं. आणि म्हणून असं म्हटलं जातं परिचयाच्या आधारे केली गेलेली आठवण ही मेहनतीची आठवण असते, ती करावी लागते, ती स्वतःहून येत नाही. आणि म्हणून परिचयाच्या आधारे शिवबाबांची आठवण करणं म्हणजे ती मेहनतीची आठवण आहे. आणि सुरुवातीला आपल्याला ह्या परिचयाचाच आधार घ्यावा लागणार आहे. कारण की आज इथे परमात्म परिचय मिळण्यापूर्वी मी
इथून मागे जी आठवण करत होते ती मी देहधारी व्यक्तीची, देवतांची किंवा गुरूंची यांची भक्ती करत होते. परंतु आता मला ईश्वराचा खरा परिचय मिळालेला आहे, तर त्या परिचयाच्या आधारे मी ती आठवण करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्यावर मी मेहनत घेतली पाहिजे. आणि म्हणून राजयोगाचा पहिला आधार आहे तो म्हणजे परिचय. दुसरा आधार आहे तो म्हणजे संबंध. आता संबंधाच्या आधारे जी आठवण केली जाते ती आठवण जी असते ती सतावणारी असते. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण जर पाहिलं तर आई आणि मुलाचं उदाहरण आहे की आई आणि मूल त्यांचं आपापसामध्ये एवढं प्रेम असतं की इकडे मुलाला काय झालं जर तो दूर असेल तर आईचा जीव पार कासावीस होतो. आईच्या मनामध्ये नको नको ते विचार येतात आणि त्या विचारांच्या आधारे ती त्याची आठवण करायला सुरुवात करते. म्हणजे संबंधाच्या आधारे केली गेलेली आठवण ही बऱ्याच वेळा सतावणारी असते. मग आपण जर पाहिलं तर आपल्या घरामध्ये एखादा प्रोग्राम असेल तर आपण नातेवाईकांची लिस्ट बनवतो. त्या लिस्टमध्ये पहिली जी नावं असतात ती म्हणजे आपले जे सगळ्यात जवळचे संबंधी आहेत त्यांची नावं असतात. त्यानंतर मग दूरचे संबंधी, मग त्यानंतर ओळखीचे. म्हणजे काय येतं, पहिलं सगळ्यात जवळचा संबंध येतो, नंतर मग दूरचा आणि नंतर मग ओळखीचे. आणि म्हणून संबंधाच्या आधारे सुद्धा मी बाबांची आठवण करू शकते. मग शिवबाबांचा माझा संबंध काय आहे? बराच वेळा आपण काय म्हणतो की शिवबाबांचं गायन करताना जसं कालही आपण पाहिलं, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, असं आपण गायन करतो. अर्थात तूच मात पिता बंधू सखा शिक्षक सगळं काही तूच आहे असं आपण शिवबाबांना म्हणतो किंवा ईश्वराला म्हणतो. मग मला सांगा, आजपर्यंत कधी आईच्या रूपामध्ये आपण त्या ईश्वरी शक्तीची आठवण केली आहे? आजपर्यंत शिवबाबांचा परिचय नव्हता तेव्हा सोडून द्या, परंतु याआधी ज्या श्रद्धास्थानाच्या आधारे मी ईश्वराची आठवण करायचे त्यामध्ये मी कधी आईच्या रूपामध्ये, कधी वडिलांच्या रूपामध्ये, कधी एखाद्या मित्राच्या रूपामध्ये, सखाच्या रूपामध्ये, शिक्षकाच्या रूपामध्ये कधी ईश्वराची आठवण केली आहे का? कधीच नाही. मी फक्त एकच आठवण केली आहे, तो म्हणजे देणारा आणि मी म्हणजे घेणारा. तो माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे आणि मी म्हणजे त्याची चरणाची धूळ आहे. आपण एवढा डिफरन्स जो आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ठेवला. म्हणजे एखाद्या वडिलांकडे जाऊन त्यांचा मुलगा म्हणत असेल मी काय कामाचा नाही आहे, माझ्यामध्ये काही लायकी नाही आहे, मी खूप असाच आहे तसाच आहे, तर त्या वडिलांना छान वाटेल का? तसंच आपण जेव्हा त्या ईश्वर पित्यापुढे जाऊन सांगतो की मी असा आहे, मी नीच पापी खलकामी आहे, तेव्हा शिवबाबांसुद्धा ते ऐकवत नाही. बाबा मला सांगतात की वेळोवेळी सांगतात की तू तर माझं बाळ आहे आणि जर विश्वाचा रचयिताचं बाळ जर तुम्ही आहात तर तुम्ही किती श्रेष्ठ आहात. परंतु आजपर्यंत हा संबंध आपल्याला कोणी सांगितलाच नव्हता आणि म्हणून या संबंधाच्या आधारे कधीही आपण ईश्वराची आठवण केली नाही. तर आता त्या संबंधाच्या आधारे आपण ईश्वराची आठवण केली पाहिजे. आता याची कितीतरी उदाहरणं आपण जर इतिहासामध्ये पाहिले तर आपण देऊ शकतो की ज्याप्रमाणे तो अर्जुनाचा मित्र झाला, प्रल्हादाचा रक्षक झाला, अनुसयाचं बाळ झाला, तसं माझंही तो कोणी होऊ शकतो. मला ज्या संबंधाच्या आधारे त्याची आठवण करण्याची इच्छा आहे तो संबंध मी त्याच्याशी लावू शकतो आणि त्या संबंधाचं सुख देण्यासाठी तो ईश्वर पिता बंधायमान आहे. आणि म्हणून मला संबंधाच्या आधारे शिवबाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरा आधार जो आहे तो म्हणजे स्नेह. असं म्हणतात, स्नेहाच्या आधारे केली गेलेली आठवण ही स्नेहयुक्त आठवण जी असते ती सामावणारी असते. म्हणजे आठवण करणारा ज्याची आठवण करतोय त्याच्या आठवणीमध्ये एवढा रममान झालेला असतो की त्याला आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीचा लवलेशही होत नाही, कोणतीही गोष्ट तो पाहू शकत नाही. म्हणजे जसं एक साधं उदाहरण जे आहे भक्ती मार्गातलं, असं म्हटलं जातं मीरा कृष्णाच्या आठवणीमध्ये पूर्णपणे रममान व्हायची, त्याच्या स्नेहामध्ये ती अखंड बुडालेली असायची आणि म्हणून ती स्वतःचं अस्तित्व विसरली. म्हणून का म्हणतात मीरा कृष्णमय झाली, अर्थात ती पूर्णपणे त्याच्या लगनमध्ये मगन झाली स्नेहाच्या आधारे. तर स्नेहाच्या आधारे केली गेलेली आठवण ही जी असते ती सामावणारी आठवण असते. असं म्हणतात की सपोज एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी तिचं जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत आपला होणारा पती किंवा पत्नीची जी आठवण केली जाते तर ती आपल्या इमॅजिनेशनच्या आधारे की होणारा पती किंवा पत्नी कशी असावी, दिसायला अशी असावी, स्वभावाला अशी असावी, बोलायला अशी असावी, अशा अशा कला हव्यात किंवा तो असा असावा, असे म्हणजे इमॅजिनेशन करून त्याच्याविषयी विचार करून त्याची आठवण केली जाते.
परंतु सपोज त्यांची एंगेजमेंट झाली, अजून संबंध प्रस्थापित झालेला नाही, तो होणार आहे, परंतु एंगेजमेंट झाली, तर एंगेजमेंट झाल्यानंतर तो किंवा ती एकमेकांच्या प्रेमामध्ये एवढे बुडालेले असतात की त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव राहत नाही. तिथे सांगायला लागलं नाही, संबंध प्रस्थापित होण्याच्या आधीच त्यांच्यामध्ये ते स्नेहाचं नातं निर्माण झालं आणि त्या स्नेहाच्या नात्याच्या आधारे ते एकमेकांची आठवण करायला सुरुवात करू लागले. आणि म्हणून मग स्नेहाच्या आधारे केली गेलेली आठवण ही जी असते ती सामावणारी आठवण असते. आणि चौथा आधार आहे तो म्हणजे प्राप्ती. मला काहीतरी प्राप्त होणार आहे आणि म्हणून मी केलेली आठवण. एखादा व्यक्ती जर आहे, त्याला तुमच्याकडून काहीतरी घ्यायचं आहे, तर तो व्यक्ती तुम्हाला वारंवार फोन करतो, कारण की त्याला सारखं आठवतं आहे की बाबा यांच्याकडून मला काहीतरी मिळणार आहे. किंवा आपण उलटं पाहूया, तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी मिळणार आहे आणि ती व्यक्ती बाहेर गावावरून येणार आहे आणि तिला यायला रात्री खूप उशीर होणार आहे आणि ती सांगते की मी या ठिकाणी येणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही काय कराल, वेळेच्या आधीच अर्धा तास जाऊन उभे राहता ना, का तर त्या व्यक्तीला भेटून तुम्हाला त्याच्याकडून ती वस्तू घ्यायची आहे. म्हणजे जिथे प्राप्ती आहे तिथे काय झालं, ओढ निर्माण झाली आणि त्या ओढीच्या आधारे तुम्ही सारखी ती आठवण करायला सुरुवात केली. म्हणजे प्राप्तीच्या आधारे केली गेलेली आठवण. मग असं म्हटलं जातं, प्राप्तीच्या आधारे केली गेलेली आठवण ही स्वार्थयुक्त आठवण असते. म्हणजे आपण जर पाहिलं की जिथे मला गरज आहे तिथे मी जास्त आठवण करायला सुरुवात केली, माझी गरज पूर्ण झाली, माझी आठवण कमी झाली. ज्याचं प्रत्यय आपण भक्तिमार्गामध्येही पाहिलेलं आहे की आपण पाहतो ना, मुलं परीक्षा जवळ आली की मग दररोज मंदिरामध्ये जातील, परीक्षेच्या आदल्या दिवशी मंदिरामध्ये जातील आणि देवा मला पास कर, देवा मला पास कर असं म्हटलं जातं. वर्षभर कधीही त्याची आठवण नाही, परंतु परीक्षेला जाण्याच्या आधी. किंवा आपणही मोठी माणसं पहा की आपल्याला एखादी अडचण आली, एखादी परिस्थिती आली, तर आपण काय करतो, देवाचा धावा करतो, आपण त्याची आठवण करतो. आपलं कोणी जवळचे नातेवाईक आजारी असेल तर आपण मंदिरामध्ये जातो. म्हणजे जेव्हा मला जास्त गरज आहे तेव्हा मी त्याची जास्त आठवण करते, माझी जी गरज पूर्ण झाली की मग मी ते विसरून जाते. म्हणजे गरजेपुरतं आपण त्याची आठवण करतो, म्हणून त्याला स्वार्थयुक्त आठवण असं म्हटलं जातं. मग जर आपण हे 4 आधार पाहिले की परिचयाच्या आधारे केली गेलेली आठवण जी आहे ती मेहनतीची आठवण आहे, संबंधाच्या आधारे केली गेलेली आठवण ही सतावणारी आठवण आहे, स्नेहाच्या आधारे केली गेलेली आठवण ही सामावणारी आहे, तर प्राप्तीच्या आधारे केली गेलेली आठवण ही स्वार्थाने युक्त आठवण आहे. तर आजपर्यंत आपण स्वार्थयुक्त भावनेनेच ईश्वराची आठवण करण्यात आलो. आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणूनच आपण त्याची आठवण करत आलो. पण आता जर मला माहिती आहे की माझा पिता हा अनंत शक्तीचा सागर आहे, तो ज्ञान गुण शक्तीने संपन्न आहे, तर मला त्याच्याकडे मागण्याची काय गरज आहे. म्हणजे एक साधं उदाहरण पहा की एखादा मुलगा जो आहे त्याच्या वडिलांकडे 50 रुपये मागतो, त्याला काहीतरी गरज असेल म्हणून तो 50 रुपये मागतो. तर ते वडील काय करतील, त्यांच्या खिशामध्ये 100 रुपये असेल तर काढून त्या मुलाला देतील की ठेव म्हणते. परंतु तेच जर त्यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराने जर 50 रुपये मागितले तर ते काय करतील, तुला आत्ता कशाला हवेत, देताना थोडासा विचार करतील ना, परंतु मुलाच्या वेळेस विचार करणार, हा विचारतील कशाला हवेत, कशासाठी हवेत, मग 50च्या ऐवजी 100 देतील. परंतु जेव्हा ते घरातील नोकराला द्यायची वेळ येते तेव्हा ते विचार करतात. मग तसंच परमात्मा म्हणतात की तुम्ही माझी बाळं आहात, मग तुम्ही माझी मुलं आहात, तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही मागू शकता, कारण की माझ्याकडे जे आहे ते सगळं तुमचंच आहे, फक्त ते घेण्याची क्षमता जी आहे ती तुम्ही धारण केली पाहिजे. म्हणजे परमात्मा हा अखंड गुण आणि शक्तींचा सागर आहे, तो प्रेमाचा सागर आहे आणि मला जर त्याच्याकडून ती प्राप्ती करून घ्यावायची असेल तर मला स्वतःला त्याप्रमाणे सक्षम बनवणं गरजेचं आहे, कॅपेबल बनवणं गरजेचं आहे. आणि ती कॅपेबिलिटी जी येणार आहे ती आपल्याला दररोज ज्ञानचिंतनाच्या आधारे आणि योगाच्या साधनेच्या आधारे मिळणार आहे. आणि मग आजपर्यंत आपण भक्तीमध्ये काय केलं की आपण मंदिरामध्ये गेलो, जे आपलं श्रद्धास्थान असेल, जे आपले इष्ट असेल त्यांचे हात जोडले, त्यांच्यापुढे हात जोडले आणि त्यांना काय म्हटलं, हे ईश्वरा मला सुख दे, हे ईश्वरा मला शांती दे. म्हणजे त्यांच्याकडून आपण मागत आलो की मला दे, कारण माझ्याकडे ते नाही आहे. म्हणून काय म्हटलं जातं, मागणेवाला भिकारी होता है. आपण याचक बनून त्या मूर्तीपुढे, त्या ईश्वरापुढे गेलो आणि म्हणून आपण मागत राहिलो. परंतु इथे शुभा म्हणतात आहे, तुमको भिकारी बनकर नाही लेना है, अधिकारी बनकर लेना है. मागायचं नाही आहे आपल्याला, ते त्याच्याकडून घ्यायचं आहे, कारण त्याच्यावर माझा अधिकार आहे. मग अधिकार केव्हा आपला प्रस्थापित होईल,
की जेव्हा मी स्वतःला त्या परमात्म्याचं बाळ समजून राहील तेव्हाच तो अधिकार माझा आपण प्रूव्ह करू शकतो. जर मी सदैव हे समजलं की मी आत्मा ती शिव परमात्म्याची संतान आहे आणि शिवबाबांच्या अखंड गुण आणि शक्ती ह्या माझ्या आहेत, त्या सर्वस्वी माझ्या आहेत, तरच त्या आपण त्याच्याकडून प्राप्त करू शकतो. म्हणून आपल्याला अधिकारी बनायचं आहे. ज्याप्रमाणे वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलाला अधिकार सांगावा लागत नाही तर तो असतोच, तसंच शिवबाबांच्या प्रॉपर्टी आपला अधिकार आहेच. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तो अधिकार प्राप्त करण्यासाठी स्वतःला तयार करायचे. आणि म्हणून बाबा सारखं आपल्याला सांगत राहतात की स्वतःला आत्मा समजा, इतरांनासुद्धा आत्मिक स्मृतीमध्ये पहा, म्हणजे तुम्ही परमात्म्याकडून हवे त्या रूपामध्ये गुण आणि शक्तीने स्वतःला संपन्न करू शकता. आणि म्हणून या 4 आधारांच्या आधारे आपण शिवबाबांची आठवण करू शकतो. मग आजपर्यंत आपण जेव्हा शिवबाबांची आठवण केली, म्हणजे वेगवेगळ्या इष्टस्थानाच्या आधारे श्रद्धास्थानाची आठवण केली, तर त्यामध्ये आपण काय केलं, एखादी आरती म्हटली, एखादी प्रार्थना म्हटली किंवा एखादा मंत्र म्हटला. परंतु जेव्हा ती आरती तो मंत्र आपण म्हणत राहिलो तर तो जोपर्यंत मंत्र म्हणतोय तोपर्यंतच आपण काय केलं, आपली मनस्थिती व्यवस्थित ठेवली. परंतु मंत्र संपला, मंदिरातून बाहेर आलो, पुन्हा मनस्थिती जैसे थे तैसे. म्हणजे माझं मन स्थिर नाही आहे, परंतु मला फक्त आरती म्हणायची आहे, प्रार्थना म्हणायची, तोपर्यंत मी माझं मन स्थिर केलं, करण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत मला छान वाटलं आणि पुन्हा मी विसरून गेले. आरती म्हणणं, मंत्र म्हणणं किंवा प्रार्थना म्हणणं हे चुकीचं नाही आहे. कारण जेव्हा कोणत्या व्यक्तीने ती आरती लिहिली असेल, ती प्रार्थना लिहिली असेल, तेव्हा त्याच्या मनामध्ये ईश्वराविषयी ते भाव प्रकट झाले आणि म्हणून त्या भावांचं प्रकटीकरण त्यांनी शब्दामध्ये केलं. ती उत्कटता जी आहे तिच्या शब्दामध्ये व्यक्त केली. परंतु मी आत्ता जेव्हा ईश्वराची आराधना करते, तो मंत्र म्हणते किंवा ती आरती म्हणते, तेव्हा तोच भाव माझ्यामध्ये येतो का, मनामध्ये येतो का, तीच भावना माझ्या मनामध्ये उत्पन्न होते का. आज तर आपण खूप आर्टिफिशियल आहोत. इवन आजकाल आपण आरतीही म्हणत नाही, तर टेप रेकॉर्डवर ती आरती लावली जाते. म्हणजे ती भावना तर माझ्या मनामध्ये राहिलीच नाही, तर मला प्राप्ती कशी होणार ना. म्हणून भावना महत्त्वाची आहे, शब्द महत्त्वाचे नाही आहेत, हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. ती उत्कटता, ती प्रेमाची भावना जी आहे माझ्या मनामध्ये असली पाहिजे. सपोज एखादं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आरती चालली आहे. आता त्या मंदिरामध्ये जे भक्त आहेत, प्रत्येकाची जी गरज आहे, प्रत्येकाचं जे दुःख आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि जेव्हा जेव्हा सपोज जर ईश्वर त्या ठिकाणी अवतरित झाला आणि त्यांनी प्रत्येकाला विचारलं तुला काय हवं आहे, तर प्रत्येकजण काय मागेल, एकसारखं मागेल का, वेगवेगळं मागेल. कोणी म्हणेल मला पैसा हवा आहे, कोणी म्हणेल मला यश हवं आहे, कोणी म्हणेल मला प्रतिष्ठा हवी आहे. म्हणजे प्रत्येकाचं त्याच्याकडं मागणं हे वेगवेगळं आहे. मग असं असतानासुद्धा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो, त्या मूर्तीपुढे उभं राहतो, आपण सगळेजण एकच प्रार्थना म्हणतो, एकच मागणं मागतो. आणि त्यामुळे ती भावना आपल्या मनामध्ये नसल्यामुळे आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये ती प्राप्ती होत नाही आहे. आणि म्हणून प्रार्थना म्हणणं म्हणजे मेडिटेशन नाही आहे. असं म्हटलं जातं, प्रार्थना म्हणजे काय, वन वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे तुम्हीच बोलताय आणि तुम्हीच ऐकताय. परंतु मेडिटेशन म्हणजे 2 वे कम्युनिकेशन, दोन्ही बाजूने संवाद आहे. आणि म्हणून आत्म्याचा परमात्म्याशी गोड संवाद म्हणजे मेडिटेशन आहे. मग हे मेडिटेशन जे आहे ते प्रार्थनेच्या आधारे करण्याची काही गरजच नाही. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला गेलो, पण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपण काय करतो, डोळे तर बंद करतो. मग कोण कोणाचं दर्शन घेतं, ती मूर्ती जी आहे ती आपलं दर्शन घेते, आपण तर त्याला दर्शनच घेत नाही, आपण तर डोळे बंद करतो ना. म्हणजे सांगायचा भाव असा आहे की आरती किंवा प्रार्थना म्हटल्याने काय होणार आहे, तुमच्या मनातले भाव त्या मूर्तीपर्यंत पोचतात आहे की नाही पोचतात आहे हे तुम्हाला समजणारच नाही आहे. परंतु जेव्हा आपण राजयोगाचा अभ्यास करतो तेव्हा माझ्या मनातले भाव इथे तयार झाले की लगेच त्याला कळतात, इथे तयार झाले की लगेच त्याच्यापर्यंत पोचतात. एवढा क्विक रिझल्ट जो आहे तो दिसून येतो. आणि म्हणून विचार जे आहेत मी त्याच्यापर्यंत सहजपणे पोचू शकते आणि त्या विचारांना प्रतिविचार जे आहेत त्याच्याकडून मला मिळतात. प्रत्येकाची अनुभूती आहे की हा संवाद आहे आत्मा आणि परमात्म्याचा. मला ते टचिंग होत राहतं की माझ्या आलेल्या समस्यांना, माझ्या जीवनातील दुःखाला तो मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतो, मला ती टचिंग तो देत राहतो. आणि म्हणून राजयोग मेडिटेशन करणं म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रार्थना म्हणणं नाही, म्हणजे किंवा मेडिटेशन करणं म्हणजे कोणत्याही प्रकारचं मंत्र म्हणणं नाही.
असं नाही की एखादा गुरु एखादा मंत्र देतो आणि मंत्र सांगतात की तुम्ही तो कोणाला दिला नाही पाहिजे, बीजमंत्र म्हटलात आणि त्या मंत्राचं तुम्ही दररोज उच्चारण केलं पाहिजे. परंतु मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे जो मनाला दिशा देतो, मनाला नियंत्रित करण्याचं जे तंत्र आहे ते म्हणजे मंत्र. आता पहा की सपोज एखाद्या गुरुने तुम्हाला मंत्र दिला. आता तो मंत्र दिल्यानंतर खूप आस्थेने आपण तो मंत्र स्वतःजवळ ठेवतो आणि त्याचं जप जो आहे तो सुरू करतो. आपल्याकडे माळ असते, हातामध्ये माळ घेतो, 108 मणींची माळ असते आणि दररोज एकेका मणीच्या आधारे ते जप जो आहे दिवसातून 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा आपण करण्याचा प्रयत्न करतो. आता पहिले थोडे दिवस आपल्याला खूप छान वाटतं, कारण की आपली मन आणि बुद्धी आणि आपण पूर्णपणे एकाग्र केलेली असते त्या मंत्राच्या जवळ. फॉर एक्झाम्पल एखादा मंत्र आहे ओम नमः शिवाय, तर आपण 108 वेळा तो ओम नमः शिवाय मंत्र म्हटला तर पहिले थोडे दिवस खूप मला छान वाटेल, पण नंतर काय होतं, असं म्हटलं जातं मनाची स्वाभाविक जी टेंडन्सी आहे, मनाचा स्वाभाविक गुणधर्म जो आहे की एकच गोष्ट मन वारंवार करू शकत नाही. जेव्हा ते वारंवार करायला जातं ना तेव्हा त्याला कंटाळा येतो. म्हणजे एकदम साधं उदाहरण घ्या की सपोज तुम्हाला दररोजच घरामध्ये बटाट्याची भाजी खायला दिली किंवा बटाट्याचे वेगळे पदार्थ करून खायला दिले, तर नंतर काय होतं, तुम्हाला बटाटा या शब्दाविषयीच काय होते, एक प्रकारची त्याच्याविषयी मनामध्ये तेढ निर्माण होते की बटाटा नकोच आता, खूप खाल्ला आहे. म्हणजे तीच सारखी गोष्ट खायलाही तुम्हाला आवडत नाही. मग तसंच मनालासुद्धा सारखं तेच करणं आवडत नाही. पण मन आपलं खूप हुशार आहे ना, खूप चंचल आहे. मग ते काय करतं, जेव्हा मग व्यक्ती नंतर तो मंत्र म्हणायला सुरुवात करते ना, तर मन काय करतं, मुखाला सांगतं तू मंत्र म्हणायचं काम कर. मग मुख आपलं मंत्र म्हणायचं काम सुरू करतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हाताला सांगतं की तुझं मणी जपायचं कार्य सुरू कर. म्हणजे जसं आपण पाहतो ना की जेव्हा आपण नवीन गाडी शिकतो तर आपण पूर्णपणे फोकस असतो की कोणता आवाज नाही झाला पाहिजे, कोणी आपल्याला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. पण जेव्हा आपण गाडी चालवायला एकदम एक्सपर्ट होतो तेव्हा मग आपण स्वतःच गाडीमध्ये टेपचा आवाज वाढवू, इकडे तिकडे पाहून गाडी चालवतो. म्हणजे काय झालं, यूज टू झालं. मग तसंच एकदा मनाला यूज टू झालं ना, मग हे ऑटो मोडमध्ये जातात. म्हणजे काय होतं, हात मणी फिरण्याचं काम करतं, मुख जे आहे ते मंत्र म्हणण्याचं काम करतं, परंतु मन तिथे नसतं. मन तोपर्यंत साऱ्या गावामध्ये फिरून आलेला असतो, कोण काय करते, कोणी काय केलं असं पाहत राहतं. म्हणजे जो मंत्र मी मनाला दिशा देण्यासाठी आत्मसात केला होता त्या मंत्राने मनाला दिशा देण्याचं कार्य झालंच नाही. मन तर काय झालं, अजूनच थोड्या दिवसानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागलं. आणि म्हणून मेडिटेशन म्हणजे मंत्र म्हणणं नाही आहे. तर मेडिटेशनची सगळ्यात सोपी व्याख्या, योगाची सगळ्यात सोपी व्याख्या आहे आत्माने परमात्म्याशी मुक्तपणे गप्पा मारणं. जे काही चांगलं वाईट आहे ते त्याच्याशी शेअर करणं. जसं आपण पाहिलं की राजयोगाचा जो आधार आहे, दुसरा आधार संबंध, की ईश्वर हा माझा माता पिता बंधू गुरु सखा सगळं काही आहे. आता तुम्ही सांगा, आपण जेव्हा आपल्या आईशी गप्पा मारतो तेव्हा आपण वाक्यपाठ करतो का हो? किंवा सकाळी उठल्यावर एका नोटबुकवर लिहून ठेवतो का, आज आईशी मला हा संवाद करायचा आहे, आज वडिलांशी मला हे बोलायचं आहे, आज बॉसशी मला हे बोलायचं आहे, आज माझ्या फ्रेंडशी मला हे बोलायचं, असं आपण ठरवतो का? कधीच नाही. आजपर्यंत कोणी असं ठरवलंच नाही आहे. आणि ठरवलं तरी ते होत नाही, कारण की त्यांचा आणि आपला संबंध एवढा दृढ आहे की आपण सहजपणे त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो. मग जो आपला खरा संबंधी आहे, जो ईश्वर पिता आहे, त्याच्याशी बोलण्यासाठी 30 वाक्य पाठ करणं काय गरजेचं आहे. म्हणजे आपण काय करतो, मंदिरात जाऊन दररोज तीच आरती, दररोज तोच मंत्र, दररोज त्याच गोष्टी करत राहतो आणि त्यामध्ये असतंच काय, सारखे त्याची महिमा, म्हणजे आपण त्यालाच ऐकवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः तर त्याच्यामधला एकही गुण धारण करत नाही. म्हणजे जसं आपण गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो, गणपतीची आरती सुरुवात करतो, सुखकर्ता दुःखहर्ता, तो सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, परंतु मी त्याचा जर भक्त आहे तर माझ्यामध्ये ते सुख देण्याची प्रक्रिया किती आहे, मी किती दुसऱ्यांचं दुःख हरतो, किती दुसऱ्यांना विघ्नांपासून मुक्त करतो, हे स्वतःही आपण चेकिंग केलं पाहिजे ना. परंतु ते चेकिंग आपलं होतं नाही आणि आपण केवळ एक मेकॅनिकल रूपामध्ये टेपची CD, टेपमध्ये आपण कॅसेट टाकली आणि बटन ऑन केल्यानंतर जसं त्या कॅसेटमध्ये जे गाणं आहे ते वाजायला सुरुवात होते, तसं त्या मंदिरामध्ये गेल्यावर ते आपल्या मेंदूमधलं जे फोल्डर आहे ते ओपन होतं आणि ती आरती, ते गाणं, किती प्रार्थना आपण तिथे म्हणतो, त्यामुळे आपल्या प्राप्तीही होत नाही. आणि म्हणून जेव्हा संबंधाशी आपण संवाद साधतो तेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या शब्दांच्या किंवा वाक्याच्या बंधनामध्ये
अडकत नाही. जे आपल्या मनामध्ये विचार निर्माण होतात, ज्या भावभावना निर्माण होतात, त्या आपण प्रगट करतो. आणि मग त्याच रूपामध्ये आपण ईश्वराशी बोललं पाहिजे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शब्दांशी आपल्याला आधार घेण्याची किंवा ठराविक शब्दांचा आधार घेण्याची आपल्याला गरज नाहीच आहे. तो कोणत्याही भाषेतील भावनाही ओळखू शकतो. त्याला केवळ संस्कृतच समजतं असं नाही आहे, त्याला बोबड्या मुलाचे बोबडे बोलसुद्धा समजतात. आणि म्हणून मगाशी आपण पाहिलं की तो भावनेचा भुकेला आहे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी ज्या अतिउच्च भावना आहेत, त्या भावनेच्या आधारे मी त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, की ज्या संवादामध्ये माझ्या मनातले विचार ह्या भावनेच्या आधारे त्याच्याशी जोडले जातील, परंतु कुठेही शब्दांचं बंधन, शब्दांची मर्यादा तिथे नसणार आहे. आणि म्हणून तो माझा पिता आहे, शिक्षक आहे, सखा आहे, तर मुक्तपणे त्याच्याशी गप्पा मारा. म्हणून संवाद साधा. आणि संवाद हा एका व्यक्तीमध्ये होत नाही, तर तो दोन शक्तींमध्ये झाला पाहिजे. आत्म्याने परमात्म्याशी तो संवाद जो आहे तो साधला पाहिजे. आणि आत्म्याचा परमात्म्याशी जो संवाद होतो तो नेहमीच सुसंवाद असतो, कारण की परमात्मा हा सर्वोच्च आहे, तो कधी विवाद करणार नाही आहे. आणि म्हणून त्या संवादाची जी सुरुवात आहे आपण या मेडिटेशनच्या आधारे केली पाहिजे. म्हणून वारंवार ईश्वराशी वेगवेगळ्या संबंधाशी तुम्ही कनेक्ट झालं पाहिजे, की बाबा तो माझी आई आहे, मग आईसारखं प्रेम त्याच्याकडून अनुभवा. तो माझा पिता आहे, तर पित्यासारखा जो काही पाठिंबा आहे, पिता जो माझा बॅकबोन आहे, त्याची शक्ती जी आहे ती मला त्याच्याकडून मिळते आहे. तो माझा चांगला दोस्त आहे, तर एका दोस्तला मी जसं सगळं मनातलं सांगून हलकं होते, तसं शिवबाबांनाही सगळं सांगून हलकं व्हा. जे जे येते, चांगलं असो किंवा वाईट असो, ते त्याच्याशी आपण शेअर केलं पाहिजे. म्हणजेच आपण काय करतो आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याला आपल्याजवळ त्याच्या अस्तित्वाची अनुभूती आपल्याकडे आहे आपण करून घेतो आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून वारंवार आपण त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. आणि गप्पा मारायला काय स्थळाचं, काळाचं, वेळेचं बांध नसतं, आपण केव्हाही त्या मारू शकतो ना. आणि म्हणून राजयोगाला सहज राजयोग म्हटलेलं आहे. आता दुसरी राजयोगाची व्याख्या काय म्हटली जाते, की राजयोग मेडिटेशन म्हणजे काय, टेलिपॅथिक कनेक्शन विथ द गॉड. आता टेलिपॅथी म्हणजे काय, तर आपण पाहिलं असेल की असा रिसर्च केला गेला की तुम्ही एका ठिकाणी बसून, म्हणजे तुम्ही आता सपोज भारतामध्ये या ठिकाणी बसलेला, तुमच्या ठिकाणी बसल्यात, या ठिकाणी बसून तुमच्या मनातील विचारांच्या आधारे विदेशामधील असलेल्या तुमच्या एखाद्या संबंधाशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि यावर रिसर्चसुद्धा केला गेला. आणि बरोबर त्यालासुद्धा ते व्हायब्रेशन जे आहे, ते विचार जे आहे ते टच होतात. मग विचारांच्या आधारे जर मी या ठिकाणी बसून साता समुद्रापलीकडे असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होऊ शकते, तर मी विचारांच्या आधारे या पृथ्वीवर बसून त्या परमात्मा शक्तीशी सुद्धा कनेक्ट होऊ शकते. आणि म्हणून विचारांच्या आधारे परमात्म्याशी कनेक्ट होणं म्हणजे राजयोग मेडिटेशन आहे. राजयोग म्हणजे काय, तर स्वतःच्या मनामध्ये एक अशी शांत जागा तयार करणं की जिथे मला खूप छान वाटणार आहे, सतत मला तिथे जाण्याची इच्छा होणार. जसं आपल्या शहरामध्ये एखादं गार्डन असतं, तो सुट्टीचा दिवस असेल तर आपण जातो ना, कारण की तिथे आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं. तर आपण बाहेर न जाता आपल्या अंतर्मनामध्ये असे एक छोटेसं स्थान निर्माण केलं पाहिजे की जिथे मला खूप आंतरिक आणि गहन शांतीची अनुभूती होईल. आणि ती गहन शांतीची अनुभूती करणं म्हणजे सुद्धा मेडिटेशन करणं आहे. मग ह्या राजयोगा ज्या अवस्था आहेत, त्या राजयोगाच्या अवस्थांमध्ये पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे विचार सागर मंथन, अर्थात ज्ञानाचं चिंतन केलं पाहिजे. आज आपण पाहतो की ज्याप्रमाणे शिवबाबा या धर्तीवर अवतरित झालेले आहेत आणि ते त्यांचं ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. आता हे ज्ञान देताना ते दररोज आपल्याला सांगतात की स्वतःला आत्मा समजा, स्वतःच्या गुणांना ओळखा. आपल्याला आपल्या त्या दैवी गुणांची ते सतत ओळख करून देत आहेत. आणि मग आपण दररोज ते ज्ञान ऐकलं पाहिजे ना. म्हणून आपल्याकडे दररोज इथे ज्ञानाचा क्लास चालतो, ज्याला आपण मुरली क्लास म्हणतो. त्या मुरली क्लासमध्ये शिवबाबा दररोज आपल्याला छान छान विचार देतात की तुम्ही कोण आहात, तुम्हाला कसं राहायचं आहे, देवात्मा बनायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, कसं तुम्ही इतरांना सुख दिलं पाहिजे, स्वतः कसं सुखदायी राहिलं पाहिजे, कसं तुम्ही 5 विकारापासून स्वतःला सोडवलं पाहिजे, किती सुंदर सुंदर विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये तयार केले पाहिजेत. याविषयी दररोज शिवबाबा आपल्याला मार्गदर्शन करत असतात. अनेक वरदानांनी आपली जोडी, बुद्धिरूपी जोडी हे भरत असतात. आणि मग दररोज जर मी त्या वरदानांना माझ्या बुद्धीमध्ये धारण केलं, दररोज जर ती ईश्वरीय महावाक्य मी ऐकलं आणि त्याच्यावर जर चिंतन केलं, तर माझ्यामध्ये अनेक सकारात्मक विचारांचा, अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचा साठा निर्माण होईल.
आणि त्याच्यावर मी चिंतन करू शकेन. आणि म्हणून ज्ञानाचं चिंतन किंवा विचारसागर मंथन ही राजयोगाची पहिली अवस्था आहे. दुसरी अवस्था आहे राजयोगाची म्हणजे रूह-रिहान. रूह म्हणजे आत्मा आणि रिहान म्हणजे गप्पा मारणं. ज्या प्रकारे आपण मगाशीच पाहिलं की आत्माने परमात्म्याशी गप्पा मारणं, छान छान गप्पा मारा. तो गप्पा ऐकण्यासाठीच बसलेला आहे, तोही आपल्याशी संवाद साधणार आहे. मग त्याला आपला साथी बनवा आणि सतत त्याच्याबरोबर आपण राहण्याचा अभ्यास करायचा. तो तर सतत आपल्याबरोबर राहायला तयार आहे, पण आपणच काय करतो त्याला विसरून जातो. आणि म्हणून वारंवार अंतर्मनामध्ये ईश्वर पित्याशी आपण गप्पा मारल्या पाहिजेत. की जेवढ्या आपण त्याच्याशी गप्पा मारू ना, असं म्हणतात की व्यक्तीशी गप्पा मारल्याने तुम्ही रिकामे नाही होणार. असं म्हणतात की तुम्हाला काही दुःख असेल तर तुम्ही त्या व्यक्तीपुढे व्यक्त केलं पाहिजे, कुणाला तरी सांगितलं पाहिजे. परंतु मी म्हणते की जेव्हा व्यक्तीपुढे तुम्ही ते दुःख मांडता तर ती व्यक्ती ऑलरेडीच तिच्या परिस्थितीच्या आधारे दुःखी झालेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही तुमचं दुःख सांगून तुमचं दुःख कमी होणार नाही. मग दुःख कमी करण्यासाठी तुमच्यापेक्षाही कोणीतरी पॉवरफुल शक्ती असणं, कुणाकडे तरी पॉवर असणं गरजेचं आहे. आणि आजपर्यंत ह्या दुनियेमध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याच्यामध्ये ती पॉवर आहे. आणि म्हणून ही जी शक्ती आहे ती परमात्मा शक्तीमध्ये आहे. आणि म्हणून जर तुम्हाला आपल्या जीवनातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा वाईट गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या असतील तर शिवबाबांशी शेअर करा, म्हणून गप्पा मारा. तिसरी अवस्था आहे ती म्हणजे एकाग्रता. आता एकाग्रता म्हणजे काय, तर एकाग्रतेच्या पूर्वी आपण ध्यान ह्या शब्दाचा अर्थ पाहूया. ध्यान म्हणजे काय, अटेन्शन. ना की मुलांना सांगितलं तर ध्यान देकर सुनो म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुमचं मन काय केलं पाहिजे, एकाग्र केलं पाहिजे, ते कुठेही बाहेर भटकता कामा नये. म्हणून ध्यान जे आहे की तुम्ही अटेन्शन देऊन ऐकलं. मग जेव्हा तुम्ही मनातल्या विचारांवर अटेन्शन देता तेव्हाच तुमचं मन एकाग्र होऊ शकतं. म्हणजे जे मनाने विचार केले त्याच्यावरच जेव्हा मी सदैव राहते त्याला म्हटलं जातं एकाग्रता. मग मी जर सकाळी ईश्वरीय महावाक्य ऐकते, त्यानंतर दिवसभरामध्ये वेगवेगळ्या संबंधाच्या आधारे शिवबाबांना माझ्या सोबतीला घेते, शिवबाबांशी मी गप्पा मारते. मग ते करत असताना जर शिवबाबाने दिलेलं ज्ञान आणि योग याच्याशीच माझी मनबुद्धी सदैव जर कनेक्ट असेल कर्म करताना सुद्धा, तर माझं मन जे आहे ते मी निश्चितचपणे एकाग्र करू शकते. म्हणजे जे मला विचार मनामध्ये आणायचे ते मी आणू शकते आणि त्या प्रकारे माझं कार्य मी करू शकते. आणि म्हणून माझी कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही वाढते, माझी एकाग्रताही वाढते. आणि जेव्हा एकाग्रता वाढते तेव्हा अनुभूती यायला सुरुवात होते. आणि म्हणून राजयोगाची चौथी अवस्था आहे ती म्हणजे अनुभूती. योगाच्या अभ्यासाच्या आधारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुंदर सुंदर अनुभव येतात. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण योग करायला बसू किंवा निरंतर कर्मयोग करत राहू, म्हणजे कर्म करताना शिवबाबांची आठवण करत राहू, तर आजपूर्वी जे काम करताना मला खूप मेहनतीची आवश्यकता पडली, खूप मी थकावट महसूस करत होते, ते काम जेव्हा मी योगामध्ये करायला सुरुवात करेल तेव्हा ते काम इतक्या सहजगत्या होईल की मलाही समजणार नाही. ते काम करताना येणाऱ्या परिस्थितीला मी इतका सहजपणे पार करेल की मला समजणारच नाही. म्हणजे परिस्थितीला पार करण्याची, परिस्थितीला सामना करण्याची आणि एवढं सगळं करत असताना माझ्या मनाला स्थिर ठेवण्याची जी शक्ती आहे ती राजयोगामुळे माझ्या जीवनामध्ये धारण होणार आहे आणि मला खूप सुंदर सुंदर अनुभूती येत राहणार आहे. आणि म्हणून विचारसागर मंथन, रूह-रिहान आणि एकाग्रता आणि अनुभव ह्या राजयोगाच्या 4 अवस्था आहेत. तर जेव्हा मी दररोज ह्या राजयोगाचा अभ्यास करते तेव्हा मला हळूहळू ही प्रॅक्टिस होते आणि मग मी माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभूतींनी स्वतःला समृद्ध करू शकते. आणि असं म्हटलं जातं की अनुभव ही सगळ्यात मोठी अथॉरिटी आहे, की एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला ना की तो आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही. परंतु जसं आपण पहिल्या दिवशी पाहिलं की अनुभव करण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यास करण्यासाठी त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे काय, भावाभ्यासशीलनम सतत क्रिया. म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करणं म्हणजे अभ्यास. मग शिवबाबा आपल्याला दररोज जे सांगतात ते त्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा वाटेल की बाबा दररोज तेच सांगतात ते, परंतु जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट करायची आहे. कारण की जसं आपण पहिल्या दिवशीचा अभ्यास पाहिला स्वचिंतन,
की जोपर्यंत तुम्ही स्वतःला आत्मिक स्मृतीमध्ये स्थित करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला वारंवार तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि एकदा तो अभ्यास झाला किंवा तुम्हाला वेगळं काही स्वतःला स्मृती द्यायची गरज पडणार नाही आहे. आणि म्हणून आत्मिक स्मृतीचा अभ्यास दररोज करणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी ही वेळ देईल तेव्हाच मी काय करू शकेल, शिवबाबांशी कनेक्ट होऊ शकेल. असं म्हटलं जातं की शिवबाबांशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या दैहिक दुनियेपासून थोडंसं अलग व्हायला लागेल. मग अशी सांगितलं की देह आणि देहाच्या दुनियेला विसरावं लागेल. कारण की परमात्मा जो आहे ना, परमात्मा हा काय आहे, सर्वोच्च, त्याची ऊर्जा जी आहे ती सर्वोच्च आहे, त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती सर्वोच्च आहे. तो कधीही माझ्यासारखा चुकीचा विचार करणार नाही, वाईट विचार करणार नाही, व्यर्थ विचार करणार नाही. म्हणजे त्याची विचारांची लेवल जी आहे ना ती हाय फ्रिक्वेन्सीची आहे. आणि मग मला जर त्याच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर हळूहळू मलासुद्धा माझी विचारांची लेवल ही त्याच फ्रिक्वेन्सीशी करावी लागेल. कारण की तो माझ्यासाठी त्या परमधाम घरामधून ह्या कलियुगी दुनियेमध्ये येईल, परंतु तो त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे ती तो सोडणार नाही. म्हणजे तो माझ्यासाठी खालच्या लेवलला येणार नाही, तो लो फ्रिक्वेन्सीला येणार नाही. मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला माझी स्वतःची फ्रिक्वेन्सी वाढावी लागेल. म्हणजे सोपं उदाहरण पहा की जसं आपण पाहतो की आपण आपल्या घरामध्ये रेडिओ असतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये आजकाल रेडिओ मिळतो. तर रेडिओ आपल्याला जर सेट करायचं असेल तर आपण काय करतो, ट्यून करून ठेवतो ना. म्हणजे जसं 101.0 याला पुणे आकाशवाणी लागतं. तर हे काय आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आहे, त्या चॅनलची ती फ्रिक्वेन्सी आहे. मग आपण आपला मोबाईल म्हणा किंवा आपला ट्रान्झिस्टर म्हणा त्या फ्रिक्वेन्सीला सेट करतो. आणि जेव्हा सेट करतो तेव्हाच त्या ट्रान्झिस्टरमध्ये, रेडिओमध्ये ऐकायला येतं, आवाज ऐकायला येतो. सेम गोष्ट टी व्हीबद्दल आहे. म्हणजे आत्ता ह्या वातावरणामध्ये खूप साऱ्या ध्वनिलहरी आहेत, परंतु त्या ध्वनिलहरी जर मला कॅच करायच्या असेल तर मला माझ्याकडे असलेल्या रेडिओची फ्रिक्वेन्सी जी आहे ती मला त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करावी लागेल. त्याचप्रमाणे परमात्म्याची तर ऊर्जा मला सततच मिळत राहते. मी त्याला जाणू किंवा न जाणू तो मला देतच राहणार आहे. भक्तीमध्ये त्याने मला तर दिलेलंच आहे, परंतु जर तर प्रॉपरपणे मला जर ते कॅच करायचं असेल तर मलासुद्धा माझी फ्रिक्वेन्सी जी आहे ती त्याच्याशी मॅच करावी लागेल. म्हणजे सतत स्वतःच्या विचारांवर मला अटेन्शन द्यावं लागेल. शुद्ध, सात्विक, सकारात्मक, शक्तिशाली विचारांची निर्मिती मला करावी लागेल. म्हणून काय म्हणतात, मेडिटेशनची एक व्याख्या काय आहे की पर्पजली टू क्रिएट प्युअर पॉझिटिव्ह थॉट्स. म्हणजे हेतुपूर्वक तुम्हाला पहिलं काय करावं लागणार आहे, पवित्र, शक्तिशाली, सकारात्मक विचार तयार करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला स्वतःला ट्रेन करावं लागेल. म्हणून मेडिटेशन म्हणजे आपणच पाहिलं ना, ट्रेन द माइंड, मनाला नियंत्रण करणं, मनाचं सुचारू रूपाने संचालन करणं म्हणजे मेडिटेशन आहे. आणि म्हणून असे चांगले चांगले जेव्हा विचार आपण स्वतःच्या मनामध्ये तयार करू तेव्हाच माझी आणि त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होईल. आणि मग हायर फ्रिक्वेन्सी टू लोअर फ्रिक्वेन्सी त्याची जी शक्ती जी आहे ती मला मिळायला सुरुवात होईल. आणि म्हणून फ्रिक्वेन्सी मॅच करणं खूप गरजेचं आहे. हे पहा की आकाशामध्ये सूर्य असतो, तर त्या सूर्याकडे आपल्याला प्रकाश मागावा लागत नाही, त्याचं देण्याचं कार्य असतो तो करत राहतो. पण मी जर माझ्या घराच्या दारं खिडक्या बंद करून बसले तर येणारा प्रकाश हा निश्चितच काय येणार आहे, कमी येणार आहे ना. आणि मग जर मला तो हव्या तेवढ्या प्रमाणात असेल तर मला घराची सगळी दारं खिडक्या उघडावी लागतील. त्याचप्रमाणे तो ज्ञानसूर्य जो आहे तो अवतरित झालेला आहे, तो त्याचं देण्याचं कार्य करतही आहे. परंतु जर मला हवं तेवढ्या प्रमाणात त्याच्याकडून घ्यायचं असेल तर बुद्धिरूपी माझं जे पात्र आहे ते मला ओपन केलं पाहिजे. ती बुद्धिरूपी जोडी जी आहे ती मला भरभरून त्याच्याकडून मला घेता आलं पाहिजे. माझी ज्ञानाची दारं जी आहेत ती मी उघडी ठेवली पाहिजेत. माझी ज्ञानाची जी जिज्ञासा आहे, पिपासा जी आहे ती मी वाढवली पाहिजे. तरच मी त्याच्याकडून त्या शक्तीचा जो काही वापर आहे किंवा त्या शक्तीची जी प्राप्ती मी त्याच्याकडून करून घेऊ शकते. आणि म्हणून परमात्मा हा सूर्य आहे आणि सूर्य हा देण्याचं काम करतो. हा ज्ञानसूर्य आहे, हा स्थूल सूर्य आहे. तर जसं त्या सूर्याने वातावरणामध्ये असलेले सूक्ष्म जीवाणूसुद्धा मरतात, तसंच या ज्ञानसूर्याच्या किरणांच्या आधारे माझ्या आयुष्यातील सुद्धा ज्या कमी कमजोरी आहे त्यासुद्धा नष्ट होऊ शकतात. आणि म्हणून परमात्म्याची आठवण केल्याने काय फायदा होणार आहे, राजयोगाचा अभ्यास केल्याने काय फायदा होणार आहे, सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जो आहे, मी आत्मा शुद्ध बनणार आहे.
कारण असं म्हटलं जातं, आपण आत्मा जेव्हा या सृष्टीतलावर पार्ट प्ले करण्यासाठी आलो तेव्हा मी आत्मा एकदम शुद्ध होते, एकदम पवित्र होते, प्युअर. ज्याचा आपण कंपॅरिझन जे करू ते 24 कॅरेट सोन्याशी करू, की 24 कॅरेटचं सोनं होते. परंतु जशी मी आत्मा ड्रेस चेंज करत 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 आत्तापर्यंत आले तर माझ्यामध्ये काय झाली, मिलावट झाली, एक अलाय मिक्स झाली आणि त्यामुळे काय राहिलं, माझ्यातली शुद्धी कमी झाली. म्हणजे मी आत्ता काय बनले, पतित बनले आहे, मी अपवित्र बनले. माझ्यामध्ये कमी, कमजोरी, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, घृणा ह्या विकारांची प्रवेशता झाली आहे आणि त्यामुळे ती जी प्युरिटी आहे, त्या प्युरिटीची जी ताकद आहे ती माझ्यामध्ये राहिलेली नाही आहे. मग ज्याप्रमाणे सोन्याला स्वच्छ करण्यासाठी त्याला अग्नीमध्ये जाळलं जातं, तसंच आत्म्याला जर शुद्ध करायचं असेल तर त्यालासुद्धा योग अग्नीमध्ये घालणं गरजेचं आहे. म्हणून योग ही अग्नीचं काम करते, ज्या अग्नीच्या आधारे आत्म्यामधील कमी कमजोरी, आत्म्यामधले विकार जे आहे पूर्णपणे नष्ट होतात. आणि म्हणून ही योग अग्नी जी आहे या योग अग्नीच्या आधारे आपण संपूर्ण शुद्ध बनू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची प्राप्ती जी आहे ती राजयोगाच्या आधारे आपल्याला होत राहते. दुसरं जे आहे की आत्मा अनेक जन्म घेत आली. मग ते जन्म घेत असताना आपल्या हातून अनेक विकर्म झाले, अनेक पापकर्म झाले आणि असं म्हटलं जातं कर्माचा लॉ आहे, तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. मग जर कर्मफळ मला भोगावंच लागणार आहे तर मी अनेक जे विकर्म केले त्या विकर्मांचं जर फळ मला भोगायचं असेल तर त्याच्यापासून जर मुक्ती मला प्राप्त करायची असेल की मला ते भोगायचं नाही आहे किंवा भोगायचं असेल तरी ते त्याच्यापासून कसं मी स्वतःला दूर करू शकते किंवा त्या विकर्मांचा विनाश कसा करू शकते, तर त्यासाठी परमात्मशक्ती ही, परमात्म्याची स्मृती ही सगळ्यात मोठा उपाय आहे. परमात्म्याच्या आठवणीशिवाय आपण पापकर्म भस्म करू शकत नाही. गंगेमध्ये स्नान केल्याने आत्मा कधी पावन बनत नाही. आत्मा पावन बनते ही ज्ञान सागरामध्ये स्नान केल्याने बनते. आणि मग ज्ञानाचं चिंतन, कारण की ज्ञान म्हणजे समज आहे आणि म्हणजे जेवढं आपण ज्ञानाचं चिंतन करू तेवढी आपली आत्मा जी आहे सत मार्गाकडे प्रवृत्त होईल. ती चांगल्या गोष्टींचा स्वीकार करेल, चांगले विचार तयार करायला सुरुवात करेल आणि मग आपली कर्मसुद्धा चांगली होतील आणि आपण जी काही विकर्म केलेली आहेत ती विकर्मसुद्धा परमात्म स्मृतीच्या आधारे आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. हे महत्त्वाचे फायदे जे आहेत ते ईश्वराच्या आठवणीने होतातच होतात. आता हे जे फायदे आहेत ते अदृश्य स्वरूपातले आहे. मग दृश्य स्वरूपातले फायदे काय होतात की जेव्हा मी स्वतः प्रॅक्टिस करायला लागेल तेव्हा ते मला दिसतील. म्हणजे जसं आमचा वैयक्तिक प्रत्येकाचा इथे येणाराचा अनुभव आहे की कुणाला खूप राग येत होता तर तो त्याचा राग एकदम कमी झाला. एखाद्याची खूप चिडचिड व्हायची, ती चिडचिड त्याची कमी झाली. एखादा खूप ॲडिक्टेड व्यक्ती, व्यसनी व्यक्ती जे आहे, जेव्हा त्यांनी राजयोगाचा अभ्यास करायला सुरुवात केला थोड्याच दिवसामध्ये त्याचं व्यसन सुटलं, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, प्रत्येक गोष्टीकडे विचार करण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला, म्हणजे जीवनामध्ये त्याची पॉझिटिव्हिटी वाढली. असा इथे येणारा प्रत्येकाचा अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कल्याण सामावलेलं आहे. या दृष्टिकोनातूनच प्रत्येक परिस्थितीकडे पाहिलं जाते. आणि त्यामुळे आज जरी आपण पाहिलं बाहेर अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याकडे जे ब्रह्मकुमार कुमारी आहेत किंवा आपल्याकडे दररोज ज्ञान आणि योगाचा अभ्यास करणारी लोक जी आहेत ती आपापल्या घरी आहेत, परंतु आपापल्या घरी असून सुद्धा त्या या वेळेचा सदुपयोग करतात की जास्तीत जास्त शुभावांची आठवण करता येईल, जास्तीत जास्त ज्ञानाची पुस्तकं वाचता येईल, जास्तीत जास्त ज्ञानाची रहस्य समजून घेता येईल, यामध्ये आपला वेळ त्या सफल करतात. कारण की जेव्हा रेग्युलर लाईफ चालू होतं तेव्हा या गोष्टीसाठी त्यांना वेळ मिळत नव्हता, परंतु या संधीचं सोनं ते करून घेतात. त्यामुळे त्यांना खूप छान वाटते. कोणत्या प्रकारचा स्ट्रेस नाही आहे, कोणत्याही प्रकारची चिंता नाही आहे, डिप्रेशन नाही आहे. इवन ते दुसऱ्यांनासुद्धा काउन्सिलिंग करतात, ते दुसऱ्यांनासुद्धा सांगतात. म्हणजे हे जे परिवर्तन आहे हे राजयोगाच्या अभ्यासाने आपल्यामध्ये होतं. आणि म्हणून निश्चितचपणे तुम्ही या राजयोगाचा जो अभ्यास आहे आता हळूहळू आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये करण्याचा प्रयत्न करा. जसे कालही सांगितलं आपण की आपण कोण आहोत, परमात्मा कोण आहेत आणि कशी आठवण करायची. तर आता हळूहळू तुम्ही दररोज तुमच्या दिवसभरामधला कमीत कमी अर्धा तास तरी या मेडिटेशनला देण्याचा प्रयत्न करा, स्वतःसाठी देण्याचा प्रयत्न करा. आणि तो करताना तुम्हाला अडचणीही येतील, परंतु तरीसुद्धा करत राहा. कारण की जोपर्यंत अडचणी येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर मात करणार नाही आणि मात करून तुम्ही पुढे जाणार नाही. आणि एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये सफलता मिळाली, ती टेस्ट आली की ते केल्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही. आणि म्हणून सुरुवात करा.
कोणती गोष्ट पहिलं सुरुवात करणं अवघड असते, परंतु एकदा सुरुवात केली की मग त्यानंतर जी काही आपल्याला प्रचिती येते त्याच्या आधारे आपण अजून पुढे त्याचा अभ्यास करू शकतो आणि तो अभ्यासच आपल्याला काय करू शकतो, संपूर्णत्वाकडे नेऊ शकतो, परफेक्शनकडे नेऊ शकतो. आणि म्हणून प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, परंतु याही पुढे आपण असं म्हणूया, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. चांगल्या प्रकारे उचित प्रकारे केले गेलेला अभ्यास हाच तुम्हाला संपूर्णत्वाकडे घेऊन जातो. आणि म्हणून हा राजयोगाचा अभ्यास कसा करायचा हे आपण आत्ता पाहूया. मग उद्या आपण जे पाहणार आहोत की आपण या सृष्टीतलावर आलो, मग ही सृष्टी जी आहे ती केव्हापासून अस्तित्वात आहे किंवा सृष्टीचक्र हे किती वर्षापासून आहे, त्यामध्ये माझा रोल काय आहे, मी आत्ता कुठे आहे, मग हे समय अजून किती पुढे जाणार आहे, याविषयी जे आहे परमात्मा आपल्याला सांगत आहे. का ते सांगत आहे हे तर आपण सविस्तर पाहणारच आहोत, परंतु तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे योगाचा सब्जेक्ट, आत्म्याने परमात्म्याची आठवण करणं, तो अभ्यास आपण दररोज करणं खूप गरजेचं आहे. तर आपण आत्ता एक 5 मिनिटं राजयोगाचा अभ्यास करूया. तर तुम्ही सर्वांनी एकदम रिलॅक्स बसा. थोड्या काळासाठी आपण या दुनियेपासून दूर जाणार आहोत. एकदम शांत, रिलॅक्स, पाठीचा कणा एकदम सरळ, कोणत्याही प्रकारचा बोज मनावर नाही आहे. मन व बुद्धीला बाह्य जगतातील आवाजापासून दूर घेऊन चला. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू आपले लक्ष 2 भुवयांमध्ये स्थित करा. भुरकुटी मध्यावर विराजमान. मी पॉइंट ऑफ लाईट, ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा आहे. मी आत्मा या शरीररूपी रथामध्ये विराजमान आहे. हे शरीर माझे वस्त्र आहे. अशी अनेक शरीररूपी वस्त्र चेंज करत करत मी आत्मा आत्ता या शरीररूपी वस्त्राच्या आधारे माझा रोल प्ले करत आहे. मी आत्मा ज्ञान, प्रेम, पवित्रता, शांती, सुख, आनंद आणि शक्ती या संस्कारांनी युक्त आहे. ही आत्मा त्या परम शक्तीची अतिप्रिय संतान आहे. आता मी एका यात्रेला सुरुवात करणार आहे. परत माझ्या घराकडे जाण्याची यात्रा. या देहरूपी वस्त्रातून मी आत्मा बाहेर पडत आहे.
पहा, बुद्धिरूपी नेत्राच्या आधारे मी आत्मा या शरीरातून बाहेर पडत आहे आणि माझा प्रवास सुरू झाला आहे वरती. या शरीराच्याही वरती. मी ज्या ठिकाणी राहते त्या घराच्या वरती, त्या स्थानाच्या वरती, त्या गाव व शहराच्या वरती, अजून वर 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 मी आत्मा चालले. चंद्र सूर्य तारांगणांनाही क्रॉस करत, अनेक आकाशगंगांना क्रॉस करत हळूहळू मी आत्मा माझ्या घरामध्ये प्रवेश करत आहे. जणू काही लाल सोनेरी रंगाचे दुसरे आकाशच आकाश, व त्या आकाशामध्ये ताऱ्यांप्रमाणे चमकणारे माझ्यासारखेच अनेक सितारे. पहा ते लाल सोनेरी आकाश, या परमधाम घरामध्ये मी आत्मा प्रवेश करत आहे व एकदम गहन शांतीचा अनुभव करत आहे. परमधाम घरामध्ये एक दिव्य सितारा अर्थात प्राणप्रिय शिवबाबांना मी पाहते आणि एक खुशीची लहर मला टच करत आहे. मी आत्मा हळूहळू बाबांकडे आकर्षली जाते. जसजशी मी बाबांच्या जवळ जाते तसतशी मला अनेक गुण व शक्तींची अनुभूती येते. मी बाबांच्या एकदम जवळ गेली आहे. आणि मी आता बाबांशी बोलत आहे. सांगा बाबांना आपले सर्व दुःख, चिंता, समस्या सांगून टाका बाबांना. बोला बाबांशी. शिवबाबांकडून प्रेमाची किरणे एका शॉवर प्रमाणे माझ्यावर पडत आहे व मी आत्मा त्या प्रेमाची अनुभूती करत आहे. मी आत्मा शिवबाबांसमान प्रेम स्वरूप बनली आहे. बाबा मला अनेक गुण व शक्तींनी संपन्न बनवत आहे. बाबांकडून
शांतीची किरणे माझ्यावर पडत आहे. व मी आत्मा शांत स्वरूप बनले. आता हळूहळू मी आत्मा पुन्हा खाली येते. खाली, अजून खाली, 5 तत्वांच्या दुनियेमध्ये. मी ज्या ठिकाणी राहते त्या शहरावर, त्या घरामध्ये, त्या शरीरावर, हळूहळू बुरकुटी मध्यामध्ये. बाबांकडून प्राप्त झालेली शांतीची ती शक्ती साऱ्या शरीरामध्ये प्रवाहित होते आणि या शरीरातील प्रत्येक पेशी न पेशी त्या शांतीची अनुभूती करत आहे. हे शरीर स्वस्थ झाले. माझे मन स्वस्थ झाले. मी एक स्वस्थ आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे.